बदलापुर में 2 बच्चियों के साथ हुए अत्याचार के खिलाफ भड़की भिवंडी मंच से भिवंडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना की तरफ से आंदोलन किया गया, जिसमें खास तौर पे यही मांगनी की गई कि इस तरह के आरोपियों को जल्द से जल्द फांसी दे देनी चाहिए, ताकि लोगों के सामने एक उदाहरण खड़ा हो जाए कि अगर आप इस तरह का घिनौना कृत्य अगर करेंगे तो आपको फांसी ही होगी। इस तरह का जो मांगनी है वो भिवंडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना की तरफ से की गई। कामाला जातात पोरी माझ्या, रात्री बेरात्री मानकोलीला किती एक कुत्रा सुद्धा तिकडे दिसत नाही। आज रिक्षामध्ये काय झालं, आमच्या पोरीनं काय झालं, आमच्या पोरीची जिम्मेदारी कोण घेणार आहे? आज आमच्या पोरी आम्हालाच घाबरायला लागले। कुठला बापा सुद्धा आता आजच्या ह्याच्यामध्ये बापा सुद्धा विश्वास ठेवत नाहीये पोरी, मग बाहेर पडायचं कसे आम्ही? आमच्या पोरी तर जाणार कसे? घाबरायला लागले आमच्या पोरी आता। आम्ही काय करायचं? बदलापूरमध्ये जो प्रकार झाला आणि त्या प्रकारानंतर पोलीस यंत्रणेने 12 घंटे गुन्हा नोंद करायला लावली। ही गुन्हा नोंद FIR नोंद करायला 12 तास लागतात का? आणि ज्यांना जे पोलीस प्रशासन पाठीशी घालते त्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित झालंच पाहिजे, ही आज आमची सर्वसामान्य जनतेची मागणी आहे। आज महाराष्ट्रामध्ये आम्ही लाडकी बहीण योजना राबवतोय। आम्हाला लाडकी बहिणीच्या नावाखाली आज त्या बहिणींचे मुलं हे असुरक्षित आहेत, शाळेत सुरक्षित असुरक्षित, रस्त्यावर जावं तो ट्रॅफिक, या सगळ्या गोष्टीच्या जाचाला कंटाळून या सरकारने योग्य असा कठोर निर्णय आणि कायदा केला पाहिजे आणि यापुढे असे गैरप्रकार करण्यासाठी कठोर शिक्षा झालीच पाहिजे। ह्या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरलेलो आहोत। भारतामध्ये अशी परिस्थिती आहे की महिला किंवा मुली सुरक्षित नाहीयेत आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला, लोकांना, नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागत आहे। आमचा महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि खास करून भिवंडी पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे। त्यांनी आमच्या माहितीप्रमाणे आरोपींना अटक सुद्धा केलेली आहे, परंतु पोलीस यंत्रणा आणि सरकारचा धाक या अशा वाईट प्रवृत्तींवर व्हावा यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरले नाही की आमचा अविश्वास आहे पोलीस यंत्रणा, असं बिलकुल नाहीये। त्यांनी त्यांचं काम चोख बजावलेलं आहे, परंतु पोलीस यंत्रणेला आणि शासकीय यंत्रणेला माझी हात जोडून विनंती आहे की जे नागरिकांसाठी असे लोक रस्त्यावर उतरतात, कुठेतरी आपण सुद्धा त्यांच्या बाबतीत त्यांच्यावर गुन्हे न नोंदवता ते लोकांसाठी उतरत आहेत याची भावना आपण मनात ठेवावी। आणि पोलिसांचा परत एकदा सांगतो पूर्ण विश्वास आहे, अशा लोकांना वेळीच जागीच लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना ठेचून काढलं पाहिजे, अशी मागणी आम्ही करत आहोत भिवंडीकरांच्या तर्फे। अशा घडलेल्या आहेत। आज आपण प्रत्येक दिवसाला, प्रत्येक तासाला अशा घटना अलग अलग विभागामधून येत आहेत। आज आपण संपूर्ण घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आहे। आणि मुळात विषय काय माहिती का, आपल्या मुली जर शाळेत सुरक्षित नाहीये, 4 वर्षाची चिमुरडी, काय वेदना झाल्या असतील, याचं प्रशासनाला जर गांभीर्य असेल तर माझ्या माहितीप्रमाणे प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर त्या नराधमांनी स्वतः गुन्हा कबूल केलेला आहे, त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही बनवलेली आहे, तर मग त्याला फाशी द्यायला वेळ का लागतोय? त्या एका नराधमाला जर भर चौकात फाशी दिली गेली तर बाकीच्या अशा घटना होणार नाही। याचे थोडेसे या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने त्याला त्वरित फाशी दिली गेली पाहिजे, अशी आमची विनंती आहे, अशी आमची मागणी आहे। आणि जर प्रशासन जर हे गोष्ट करू शकत नसेल तर प्रशासन जे आहे त्यांच्याबद्दल आम्हाला शोकांतिका वाटते की या गोष्टीने जर प्रशासन जागवत नसेल, आज मंत्री असेल, आमदार असेल, खासदार असेल, त्यांच्या मुली सुरक्षित आहेत कारण की त्यांच्याकडे एसीच्या गाड्या आहेत, त्यांच्यापाशी चांगले शाळेत आहेत, त्यांच्यापाशी सिक्युरिटी आहे। पण आमच्या गरिबांच्या मुली आज रस्त्यावर निघत आहेत, आज शाळेमध्ये जात आहेत। आमच्या एका बहिणीवर तर नवी मुंबईमध्ये मंदिरामध्ये अत्याचार झाला। अहो, ज्या देवावर पण विश्वास ठेवायचा का नाही, अशी आजची स्थिती झालेली आहे। त्याबद्दल आजचा मोर्चा आहे आणि हे
ही जे मोर्चा आहे आंदोलन आहे येथेच नाही थांबणार. माझं प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण याबद्दल जेवढं काही करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करा. आणि नक्की बोलायला गेलं तर भर चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची जी चौरंग हे न्याय होता त्या पद्धतीने आपण न्याय करण्याची विनंती मी आपल्याला करत आहे. त्या गुन्हेगारास भर चौकामध्ये गोळ्या घातल्या पाहिजे. त्या गुन्हेगारास भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, जेणेकरून असे कृत्य करायची दुसरी कोणाची हिंमत होणार नाही. एवढं बोलून